बातमी वाल्मिक कराड संदर्भातली आहे। बीडच्या कारागृहात वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप होतोय। देशमुख कुटुंबाकडून कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारात सीसीटीव्ही फुटेज आता मागितलं जाणार आहे। जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप गत काही दिवसात केले जात आहेत आणि आता याच आरोपाबाबत देशमुख कुटुंबाकडून जेल प्रशासनाकडे तक्रार केली जाणार असून सीसीटीव्ही फुटेज मिळण्याची मागणी केली जाते आहे। देशमुख कुटुंबाचे प्रतिनिधी दादासाहेब खिंडकर यांनी काय म्हटले पाहूयात। आणि तारखेसकट मी तुम्हाला लिहून माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे आरोपींना जेलमध्ये मदत केली जात आहे आणि प्रशासनातले लोक ही मदत करत आहेत। का करत आहेत, कशामुळे करत आहेत किंवा ही मदत करायला ह्यांना शासनातला कुठला बडा माणूस मदत करतोय का हे कळत नाही आहे। आणि ज्या पद्धतीनं एक आरोपी जेलमध्ये जातो, जेलमध्ये जाताना त्याची गेटवर झडती होत नाही, झडती न घेता त्याला जेलमध्ये जाऊ दिलं जात आहे। परत 2-2 तास त्यांना हिशीवर बोलण्यासाठी दिलं जात आहे। हे नेमकं कुणाला बोलत आहेत, हे लोक कुणाला बोलत आहेत, काय बोलत आहेत किंवा जेलमध्ये बसून त्यांच्या केसचं बाहेरचं नियोजन लावत आहेत किंवा काय करत आहेत। त्यांना गुप्त रूममध्ये सीसीटीव्ही बंद करून त्यांची चर्चा होती, तिथं बाहेरच्या लोकांना त्यांना भेटी दिल्या जात आहेत, वेगवेगळे प्रकार तिथं घडत आहेत। दरम्यान अशा पद्धतीनं जर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल तर याची चौकशी झाली पाहिजे असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय। तर देशमुख केसमध्ये कुणाला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते का हे तपासणं गरजेचं, मुख्यमंत्र्यांनी याबाबत लक्ष द्यावं असं अमोल कोल्हे म्हणालेत। त्याला खरोखरच जर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल, अशा तक्रारी मधल्या काळामध्ये झाल्यात आणि अशा पद्धतीने जर त्याला जर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल तर ज्या पोलिसांनी अशा पद्धतीची हिंमत केली की त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ना जवळपास 70-72 दिवस झाल्यानंतर सुद्धा सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कुटुंबियांना न्याय न मिळणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीनं जर देशमुख कुटुंबियांची जर मागणी असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याविषयी स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे की खरोखर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते का, की कायद्यासमोर सगळे समान, हे जे आपलं सूत्र आहे, हे जे आपलं तत्व आहे, कोणाचेही राजकीय लागेबांधे न पाहता माननीय मुख्यमंत्री महोदय तेवढी कठोर पावलं उचलणार का हे आता बघणं महत्त्वाचं आहे।